चला तर मग याच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यापासून सुरुवात करूया, ज्याला पाथफाइंडर टीमने फाउंडेशन पिरियड असं म्हटलं आहे, म्हणजे पहिले 30 दिवस. मला इथे एक वेगळीच उपमा द्यावीशी वाटते. हे अगदी एखाद्या लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीचा GPS कॅलिब्रेट करण्यासारखं आहे. छान उदाहरण आहे. म्हणजे बघ ना, जर GPS सेट न करताच गाडीचा ॲक्सिलरेटर जोरात दाबला तर गाडी वेगाने तर जाईल, पण चुकीच्या दिशेने, आणि मग हरवण्याची शक्यता खूप जास्त असते. हे अगदी चपखल आहे. कारण बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात, पहिल्याच दिवशी खूप उत्साहात पुस्तक उघडतात आणि थेट पहिल्या पानापासून वाचायला सुरुवात करतात. हो, म्हणजे काही प्लॅनिंग नसतं. राईट. त्यांच्याकडे संपूर्ण वर्षात काय शिकायचं आहे याचा कोणताही नकाशा नसतो. म्हणूनच या पहिल्या 30 दिवसात स्पीडपेक्षा दिशा महत्वाची असते. यात प्रामुख्याने सर्व विषयांचा सिलेबस समजून घेणं आणि आपले कमकुवत विषय कोणते आहेत हे प्रामाणिकपणे ओळखणं अपेक्षित असते. पण इथेच तर खरी मेख आहे. या स्रोतांमध्ये असं स्पष्ट लिहिलंय की या फाउंडेशन पिरियडमध्ये दररोज 2 ते 3 तास एकाग्रतेने अभ्यास करणे आवश्यक आहे. आता थोडा प्रॅक्टिकल विचार करूया. बर. शाळा, त्यानंतर क्लास आणि या सगळ्या जाण्या-येण्याच्या प्रवासातून घरी आल्यावर मुलांकडे ऊर्जाच उरत नाही. मग हे 2-3 तास अचानक काढायचे कुठून? म्हणजे हे ऐकायला आणि कागदावर वाचायला खूप छान वाटतं, पण वास्तवात हे खूप कठीण आहे. तुझा हा मुद्दा अत्यंत रास्त आहे. आणि म्हणूनच पाथफाइंडर टीम सवय लावण्यावर भर देते. इथे मेंदूच्या मसल मेमरीचा सिद्धांत लागू होतो. मसल मेमरी अभ्यासात? हो ना. जर एखाद्या विद्यार्थ्याला एका जागी बसून अभ्यास करण्याची सवयच नसेल तर पहिल्याच दिवशी त्याने सलग 2 तास बसण्याची अपेक्षा करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. सुरुवातीला कदाचित तो फक्त 30 मिनिटेच बसेल. ओके. पण तो रोज त्याच वेळी त्याच जागी बसतोय की नाही हे जास्त महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे इथे क्वांटिटीपेक्षा फ्रिक्शन कमी करण्यावर भर आहे तर. अगदी बरोबर. जेव्हा रोज सरमाथळी 6 वाजता अभ्यासाला बसण्याची सवय होते तेव्हा काही दिवसांनी मेंदूला ती वेळ अभ्यासाची वेळ म्हणून रजिस्टर होते. यालाच न्यूरोसायन्समध्ये हॅबिट लूप म्हणतात. सुरुवातीचे 30 दिवस हे फक्त तो लूप तयार करण्यासाठी असतात. म्हणजे हे अगदी एखाद्या घराचा पाया खणण्यासारखे आहे. सुरुवातीला प्रगती जमिनीवर दिसत नाही, पण तो पाया मजबूत नसेल तर घर टिकत नाही. एक्झॅक्टली. त्यामुळे या काळात अभ्यास किती झाला यापेक्षा अभ्यासाचं वातावरण तयार करणे आणि मोबाईलसारखे डिस्ट्रॅक्शन्स दूर ठेवणे यावर काम करायचे असते. एकदा का ती सवय लागली ना की मग 2-3 तास फोकस करणे अजिबात अवघड जात नाही. हे खूपच लॉजिकल वाटतंय. म्हणजे गाडी पहिल्या गिअरमध्ये टाकून हळूहळू वेग वाढवण्यासारखं आहे.